तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमच्या मित्रांचा कुठेतरी जायचा प्लॅन होता. खूप दिवसानंतर मी सकाळी 5:30 वाजता उठलो. वाटलंच नव्हतं मी की उठेन म्हणून. उठल्या सकाळ सकाळी घरच्यांनी काम लावलं. जा म्हणले दुकानावरून दूध घेऊन ये, तेवढा तुझा आळस पण उतरून जाईल. आमच्या इकडे ना दुकानं सकाळ सकाळी लवकर उठतात, कारण की मुंबई तर माहिती तुम्हाला सपनो की नगरी आहे. इकडे दिवस कधी उगवतो आणि दिवस कधी संपतो काय कळतच नाही. मग काय म्हटले, आवरावर करून मी निघालो. मस्तपैकी डीसी मारली. तो नवीन ट्रेंड आला ना बॅगी कार्गो, मस्तपैकी तीच घालून निघालो होतो मी. तसं घातल्यानंतर भारी तर वाटत होतं, मस्तपैकी मोकळं आणि थोडं अजीब पण वाटत होतं. आमची गँग मस्तपैकी का कोपऱ्याला थांबलेली बसची वाट बघत. मला ना वाटलं होतं ह्या लोकांनी बस वगैरे काय बुक वगैरे केली असेल. मित्र बोलले, आता तू काय मोठा काय गेला का कुठला बस बुक करायची तुझ्यासाठी? जाऊ दे म्हणलं बाबा, आता मस्तपैकी स्टेशनवर आलो, बघतो तर काय शूटिंग चालू होती. आमच्या हिरोला पण घ्या म्हणलं. आम्हाला कुठं पण बाहेर जायचं असताना तर लोखंडाची गरज लागते. काय ना, लोखंडे जरा हसी मजाकवाला माणूस आहे, त्यामुळे आम्हाला ना जायचं होतं रिसॉर्टला. आमच्याकडे मुंबईला ना गरमीच्या दिवशी सर्व लोक रिसॉर्टलाच जातात. एकतर म्हणलं घरचे काय गावाला पाठवत नाही म्हणून रिसॉर्टलाच गेलेलं बरं. विरारला आल्यावर वाटलं नव्हतं इथं पण बसची वाट बघावं लागेल. हा तेवढं की ह्या लोकांनी रिसॉर्टची बसच पूर्ण बुक केलेली. बसचा ना येण्याने जाण्याचा खर्च ना रिसॉर्टवालेच बघते, तेवढं म्हणलं भारी आहे. रिसॉर्टची बस म्हणल्यावर सर्व लोकांनी दाबूनच भरली. इकडे तसं एक रिसॉर्ट नाही, असे खूपच जास्त रिसॉर्ट आहेत. आणि ना इकडे रस्ते खूपच जास्त छोटे. एकच बस पास होते, पण आमची समोरासमोर बसच अडकली. आता म्हणलं एकतर आम्हाला लेट झाला. आम्ही सकाळी 6:30 वाजता म्हणून 7 वाजता निघलेलो. काही लोकांना खूपच जास्त लेट आले, त्यामुळे आज आम्हाला लेट झालं. रिसॉर्ट मध्ये आल्यावर बघतो तर इकडे ऑलरेडी रिसॉर्ट चालू झालेला. आणि आम्हाला रिसॉर्टला पोचता अर्धा 1 घंटा तर स्टेशनवरून लागला. म्हणलं आता फटाफट जाऊन कपडे वगैरे चेंज करून जायला पाहिजे खाली. कसं आहे ना मंडळी, रिसॉर्ट तर्फे नाश्ता जेवण सर्व फ्री होतं. हे मात्र रिसॉर्टचं नियोजन सर्व भारीच होतं. तर मस्तपैकी माझा एन्जॉय वगैरे झाला. मी आणि लोखंडे आता चालूत घरी. काय ना बाकीचा शूट का घेतला नाही, कारण की आमची पोरं ना खूपच जास्त आगाव आहे. मोबाईल फेकून देते पाण्यामध्ये, म्हणून काय बाकीचा शूट घेतलाच नाही. म्हणलं कशाला उगाच नुकसान वगैरे करून घ्यायची स्वतःची. रिसॉर्ट मधून बसमध्ये बसलो होतो, तेवढ्यात खूपच जास्त घामाघाम झालं. तुम्ही विरार साईडला ना झाडं खूपच जास्त कमी, तेवढ्यात आमच्या मंडळीने मस्तपैकी भजन म्हणायला घेतलेलं. मग काय चलू द्या म्हणलं, तुमचं भजन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.